सन्मान्य सदस्य भाई जगताप यांनी जी बाब सांगितली की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून किंबहुना सॅटेलाइटचा आधार घेऊन या सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचं निश्चित केलेलं आहे। कृत्रिम पाण्याचे साठे आणि नैसर्गिक साठे दोन्हीकडे त्या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे। भविष्य काळामध्ये याच्यात वाढ केली जाणार आहे आणि हा संघर्ष कायमचा कमी करायचा। शेवटी आपण किती संघर्ष कमी करायचं म्हटलं तरी सुद्धा अपवादात्मक ॲक्सिडेंटल काही गोष्टी होतच राहणार आहेत। सभापती महोदय, याच्यामध्ये हेतू शुद्ध आहे। बच्चूभाऊ कडूने जी व्यथा मांडली ती व्यथा चुकीची नाही। ती पूर्वीच्या कालखंडात तशा प्रकारची पाईपलाईन न्यायची नाही देऊ। मी स्पष्ट म्हटलेले ज्या ठिकाणी गाव असेल त्या गावच्या लोकांचं अस्तित्व राहण्याकरता पाणी पुरवठा, विजेचा पुरवठा किंबहुना वन खात्यातली जुनी रस्ते दुरुस्त करायचे नाहीत अशी समज होती। मी सांगितलं ते रस्ते दुरुस्त करण्यासाठी आडकाठी करायची नाही। किंबहुना मानवाचा आणि प्राण्याचा हा संघर्ष एरवी एकेकाळी आग लागली, वनवा लागला तर अख्खा गाव वनाच्या बरोबर यायचं, पण वनाची आणि गावकऱ्यांची फारकत केल्यानंतर आता वनवा लागला तरी गावकरी धावत नव्हते। परंतु आता जागरूकता निर्माण झाली। ग्रामपंचायतीचे सदस्य, पंचायत समिती, जिल्हा परिषद, खासदार, आमदार सगळे एकूण सतर्क झालेले आहेत आणि भविष्य काळामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्याकरता ग्लोबल वॉर्मिंग टू ग्लोबल कुलिंग ही संकल्पना पूर्ण करण्याकरता सगळ्यांनी कंबर कसलेली आहे आणि मला विश्वास आहे की भविष्य काळामध्ये याच्यात आपल्याला यश मिळेल।